विज्ञान भैरव. आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही शब्द वारंवार ऐकतो, जसे की ताण, तणाव. त्याची पुढची पायरी जर बघितली म्हणजे डिप्रेशन, नैराश्य. तर आज आपण बघतो की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत त्यांचे शब्द असतात की मला टेन्शन आलंय, ताण आलाय. आणि यातूनच पुढे जर मोठे मोठे आजार आपण जर बघतो, हायपर टेन्शन आणि हार्ट अटॅक सारखे. तर डॉक्टर सुद्धा औषधोपचारासोबत मेडिटेशन करा, ध्यान करा असं बरेचदा सजेस्ट करतात. तर खरंच डिप्रेशन आणि ध्यानाचा काही संबंध आहे का? किंवा आपण जे म्हणतो की तंत्रामध्ये चूक बरोबर काही नसतं. तर मग त्याच्यामध्ये डिप्रेशन पण चुकीचं कसं? खरंच डिप्रेशन मधून मुक्ती म्हणजे असणे गरजेचं आहे का? तर यासारखे आज आपण प्रश्न बघणार आहोत आणि असे प्रश्न सामान्यतः आपल्याला पडूही शकतात. तर आपण वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे, जो आहे नैराश्य म्हणजे काय? तो मानसिक आजार आहे का? तर यावर तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम मी असं सांगू इच्छितो की आधुनिक वैद्यकीय विज्ञानाच्या आहारी गेलेल्या असा शब्द वापरेल मी. आधुनिक वैद्यकीय विज्ञानामध्ये खूप जास्त गुरफटलेल्या लोकांसाठी मी सांगू इच्छितो की डिप्रेशन किंवा नैराश्य याचा प्रचंड मोठा बाऊ करण्यात आलाय. आता अर्थातच तो एक बिझनेस आहे, ते एक इंडस्ट्री आहे, ज्याला आपण म्हणू की पैसा कमवायचा तो एक मार्ग आहे डिप्रेशन वगैरे. मग डिप्रेशन नसतंच का? किंवा ते जे मेडिकेशन करतात, त्याच्यावर जे औषधोपचार देतात ते काही चुकीचे आहे का? स्टरलाईन सारखे काही हे आहेत औषधोपचार आहेत, ज्याचं खूप जोरासोरात मार्केटिंग होते की बाबा एक गोळी तुमचे विचार बदलवतो, तुम्हाला डिप्रेशन मधून बाहेर आणतं. म्हणजे माझं व्यक्तिगत मत असं आहे की जेव्हाही तुम्ही एखादी रासायनिक गोळी किंवा औषध शरीरामध्ये टाकता, तेव्हा ते तुमच्या शरीरातला एक आजार बरा करतो असं आपल्याला वाटतं, पण सोबतच ते दुसरीकडे काहीतरी साईड इफेक्ट करत असतं. खूप प्रचंड आवश्यकता असल्यावरच मी ॲलोपॅथीचा किंवा आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचा विरोधक नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की प्रचंड आवश्यकता असल्यानंतरच तुम्ही ते ग्रहण घेतलेली ठीक असते. पण डिप्रेशनचा बागुलबाव करून त्याचं खूप जास्त प्रमाणात त्याचं मार्केटिंग करून आजकाल मी बघतोय की बऱ्याच लोकांना त्या औषधींची एक गरज निर्माण केलेली आहे, एक मार्केट निर्माण केलेलं आहे समाजामध्ये. त्याच्यामुळे काय होते की डिप्रेशन हा खरोखर खूप भयंकर आजार आहे. नैराश्यातून लोक आत्महत्या करतात, नैराश्याला इलाजच नसतो वगैरे वगैरे सारख्या एक धारणा समाजामध्ये आलेल्या आहे. काही वर्षांपूर्वी, काही वर्ष तुम्ही मागे जा आणि मागे गेल्यानंतर तुम्ही आपल्या समाजामध्ये होत असलेल्या आत्महत्यांचं प्रमाण बघा. आत्महत्यांचं प्रमाण खेड्यापाड्यांमध्ये, आणि हे कुठल्या सर्वेवर जाऊ नका तुम्ही, गुगलवर वगैरे सर्वे करू नका, तुम्ही प्रत्यक्ष हा सर्वे करा. प्रत्यक्ष की तुमच्या म्हाताऱ्या लोकांना विचारा, तुमच्या वयोवृद्ध लोकांना विचारा आणि त्यांना विचारा की आपल्या गावामध्ये किती लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणजे खूप अगोदरचा विषय सांगतोय मी, नाहीतर मग ते एक दुजे के लिए चित्रपट आला होता कमल हसनचा, त्यावेळेस सुद्धा प्रेमी युगलांनी आत्महत्या केल्या होत्या बऱ्याचशा. म्हणजे हे चित्रपट, सिनेसृष्टी, ह्या आधुनिक गोष्टींचा स्पर्श होण्यापूर्वीचा विषय मी सांगतोय की किती लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. तुम्ही बघा, मागे वळून पहा, आज आत्महत्येचं प्रमाण किती आहे, आज नैराश्याचं प्रमाण किती आहे, हे तुम्ही बघा. ह्या दोन गोष्टींची तुलना करा आणि विचार करा की नैराश्य हा किंवा डिप्रेशन हा अलीकडचा आजार आहे असं म्हणायला हरकत नाही. पूर्वीच्या काळात डिप्रेशन नव्हतं किंवा नैराश्य नव्हतं अशातला भाग नाही. पूर्वीच्या काळात सुद्धा नैराश्य होतं, पण त्याचं प्रमाण खूप कमी होतं. प्रमाण याच्यासाठी कमी होतं की वातावरण तशा पद्धतीचं होतं. आज वातावरण बदल झालाय म्हणून नैराश्याचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतंय. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की अकॉर्डिंग टू तंत्र, म्हणजे मी आधी हे याच्यासाठी क्लिअर केलं की जे लोक आधुनिक वैद्यकीय विज्ञानाला खूप जास्त मानतात त्यांना कदाचित माझे व्ह्यूज पटणार नाहीत, कारण की त्यांच्यामध्ये तो प्रचंड मोठा आजार आहे. मध्यंतरी मी जेव्हा डिप्रेशनवर लिहिलं होतं तेव्हा सगळ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या, पण एकच डॉक्टर साहेब होते आमचे. मला डॉक्टर सुद्धा खूप सकारात्मक प्रतिक्रिया देतात माझ्या बोलण्यावर. बऱ्याचदा मला वेगवेगळ्या डॉक्टरांचे फोन आलेले आहेत, पण एक आमचे डॉक्टर साहेब होते, परदेशात राहतात. त्यांनी त्याच्यावर फार विचित्र प्रतिक्रिया दिली होती. त्यांचं म्हणणं होतं की बाबा तुम्हाला डिप्रेशन म्हणजे काय माहीतच नाही आणि ते तुमचं हे मेडिटेशन वगैरे काही नसतं, लोक गोळ्या औषध घेऊन बरे होतात वगैरे वगैरे त्यांनी त्याच्यावर लिहिलं होतं. मी समोरच्या व्यक्तीला तेव्हा मानतो जेव्हा मी त्या व्यक्तीची दिनचर्या किंवा त्या व्यक्तीचं दैनंदिन जीवन बघतो. इथे रात्र असतो, तिथे दिवस असतो, इथे दिवस असल्यावर तिथे रात्र असते. आम्ही दिवसा जेव्हा त्यांच्या पोस्ट बघतो तेव्हा आमच्या असं लक्षात येते की भाऊ पिऊन
बरळत आहेत, मग दुसऱ्या दिवशी ते पोस्ट डिलीट झालेले आहेत. त्याच्यातून आम्हाला लक्षात येते की हा व्यक्ती स्वतः किती डिप्रेशनमध्ये आहे. त्याच्यामुळे आम्ही अशा व्यक्तींचा सल्ला घेणं टाळतो सहसा. मैत्री आहे, चांगले आहेत, व्यक्तिगत संबंध चांगले आहेत, पण असो तो भाग वेगळा. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तंत्रामध्ये खास करून सिद्ध आणि आयुर्वेद आपण 2 मिनिटांसाठी बाजूला ठेवू. तंत्रामध्ये जर बघितलं, तांत्रिक दृष्टिकोनातून जर बघितलं, तर डिप्रेशन ही पर्वणी आहे, ही संधी आहे. ते एका सकारात्मक दृष्टीने बघितलं गेलं. सकारात्मक नकारात्मक पण नाही, सरळ सरळ तुम्ही प्लेन एटिट्यूडनं जर बघितलं तर डिप्रेशन काय आहे त्याची जर का उलगडा आपण करायला गेलो, आणि मी तुम्हाला माझ्या स्वानुभवातून सांगतोय, जोपर्यंत मला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या तेव्हा मला आठवते की एकदम जेव्हा मी पासआउट झालो होतो कॉलेजमधून, तेव्हा मी खूप डिप्रेस्ड असायचो. म्हणजे हेच जे समस्या असतात तरुण वयातल्या सगळ्या, बेरोजगारी, सगळ्या ह्याच्या समस्या असतात, त्याच्यात मी रात्री 3-3 वाजेपर्यंत विचार करत जागायचो. आजही मी रात्री उशिरापर्यंत जागतो, सकाळी लवकर उठतो, पण आज जागण्याची कारणं वेगळी आहे. तर मी जेव्हा जागायचो तेव्हा मला जेव्हा मी स्वतः ह्या गोष्टी आजमावलेल्या आहेत, म्हणून मी लोकांना आत्मविश्वासानं सांगू शकतो की डिप्रेशन म्हणजे स्वतः जवळ येण्याचा खूप चांगला मार्ग आहे. डिप्रेशनमध्ये तुम्ही एकटे असता आणि तुम्ही खूप डिटर्मिन्ड असता. एवढं डिटर्मिनेशन, इतकी निश्चितता तुम्हाला अजून कुठल्याही अवस्थेत आढळते. कारण आपण जेव्हा डिप्रेशन मध्ये असतो तेव्हा एकच विचार आपल्या डोक्यात असतो, म्हणजे कधीच दुसरे विचार कोणते येणार हा, नाही. म्हणजे त्याच असतात विचारावर अर्थातच बाकीचे बॅकग्राऊंडला विचार चाललेले असतात, पण एक विचार खूप जास्त पक्का असतो. हम्म. म्हणजे इतकी एकाग्रता तुम्हाला अजून कुठल्याही अवस्थेत, आनंदाच्या अवस्थेत सुद्धा भेटणार नाही. आनंदाच्या अवस्थेत ते मन चंचल असतं, त्याला 10 गोष्टी दिसत असतात, 10 गोष्टी सुचत असतात, त्याच्यातच एखादा वाईट विचार येतो आणि आनंदावर विरजण पडतं. पण जेव्हा तुम्ही डिप्रेशन मध्ये असता तेव्हा कुठलाच एक चांगला विचार तुमचं डिप्रेशन घालवू शकत नाही. तुम्ही खूप डिटर्मिन्ड असता, तुम्ही खूप पक्के असता, तुम्ही स्वतःच्या खूप जवळ असता. आणि ही अवस्था खरीखुरी मेडिटेशनची सगळ्यात चांगली उत्कृष्ट अवस्था असते. फक्त तुम्हाला ज्या विचारांमुळे निराशा आलेली आहे, कधी कधी काय होते की सहज निराशा आलेली असते बऱ्याच लोकांना, त्याला काही कारण नसतं. बऱ्याचदा डिप्रेशन हे श्रीमंत लोकांना पण असतं, ज्यांच्या जीवनात काहीच समस्या नाहीये, ती लोक मी डिप्रेस बघितलेली आहेत. अलीकडचं आमच्या एक जवळचं एक उदाहरण आम्ही बघितलंय की भाऊ परदेशात नोकरीला, गळगणचे पैसा आहे, सगळ्या पण भाऊ निराश असतात. कधी कधी अति प्रसिद्धीने पण डिप्रेशन येतं. तर ह्या ज्या गोष्टी आम्ही बघतो तेव्हा आमच्या असं लक्षात येते की बाबा निराशेला काही कारण नसतात. लोक म्हणतात की बाबा ही एक समस्या झाली, सुटली की मी डिप्रेशन मधून मोकळा, अशातला काही भाग नसतो. मुळातच काय असते की डिप्रेशन हा स्वभाव आहे, हा भौतिक परिस्थितीमुळे आलेला तर असतोच. नैराश्य भौतिक परिस्थितीमुळे आलेलं असतं, पण कित्येकदा नैराश्य तुमच्या मूळ स्वभावात असतं. तुम्हाला कितीही सुविधा, कितीही सुख याचा पुरवठा झाला तरी जोपर्यंत तुमचा दृष्टिकोन बदलत नाही, यथा दृष्टी तथा सृष्टी, जोपर्यंत दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत तुमचं डिप्रेशन जाणार नाही. याचं एक उदाहरण देतो, उदाहरण दिल्याशिवाय गोष्टी स्पष्ट होत नाही. जसं समजा डिप्रेशनसाठी मी एक कथा ऐकली होती की एका कंपनीला एका सुपरवायझरमुळे प्रचंड नुकसान होतं. तर प्रचंड नुकसान झाल्यानंतर त्याला असं तो फेस करू शकत नाही त्याच्या मालकाला, तो आत्महत्या करायला जातो आणि त्याच्या मनात विचार येतो की आत्महत्या केल्यापेक्षा फाईट केलेली बरी. आणि तो विचार करतो की मी सगळ्यात पहिले ना मालकाला सगळं सांगून देतो खरं की माझ्यानं तुमच्या कंपनीला खूप नुकसान झालंय आणि मीच तुमच्या कंपनीचं नुकसान भरून काढेन, असं मी आश्वासन देऊन देतो, म्हणजे उपाय म्हणून, सेकंड प्लॅन बी म्हणून. तो मालकाला स्पष्ट सगळं करून दाखवतो. आता मालक विचार करतो की आता नुकसान तर झालंय, आता काय करतात, आणि मालक काय करतो, त्याला एक संधी देतो. अशी एक कथा मी ऐकली होती, आणि मग तो संधीचं सोनं करतो. आता ही कथा जरी असली तरी तुम्हाला सांगतो की सगळ्यात आधी, मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की ऍक्सेप्ट, सगळ्यात आधी तुम्हाला तो थॉट, तो विचार, तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. आणि इथेच खरी मेघ आहे, ते स्वीकारणं हे प्रत्येकाच्या गोष्ट नाही. मी इथे कितीही सांगितलं, मी जेव्हा 4 लोकांना स्वीकारण्याची कला शिकवतो त्यातले 3 किंवा 2 लोकच ती कला आत्मसात करू शकतात. 2 जणांना तो विचार फालतू वाटतो. आता त्याला काही इलाज नाही, ते त्यांची कर्मबंधन असतात, ते त्यांचे गेल्या गतजन्माचे कर्म असतात की त्याच्यामुळे त्यांना तो विचार पटत नाही, किंवा पटला तरी आत्मसात करता येत नाही. पटत नाही याच्यातला भाग नाही. मी कित्येक लोकांचा बसल्या मी तुमचं डिप्रेशन घालू शकतो. कधी येऊन मला भेटा, एखादा विचार घेऊन या माझ्याजवळ खूप गंभीर, आणि भेटा, मी तुम्हाला 10 मिनिटात तुम्हाला हसत खेळत करू शकतो. विषय हा आहे की ते पण तात्पुरतं. हे तुम्हाला जर का स्टेट ऑफ माइंड मेंटेन ठेवायची आहे तर त्याच्यासाठी एकच इलाज आहे, ते म्हणजे मेडिटेशन, ते म्हणजे ध्यान. आणि ध्यान म्हणजे फक्त एका ठिकाणी बसून हात जोडणे वगैरे अशातला काही प्रकार नसतो. ध्यानाचे खूप मार्ग आहेत.
112 मार्ग जे आम्ही सांगत असतो नेहमीच. तर सगळ्यात आधी आपल्या डोक्यातून हे वॉश होणं गरजेचं आहे की डिप्रेशन ही वाईट अवस्था आहे, नैराश्य ही वाईट अवस्था आहे. आणि ज्यांना मेडिटेशनमुळे किंवा माझ्या बोलण्यामुळे फरकच पडत नाही त्यांनी खरोखर मेडिटेशन करणं गरजेचं आहे. मेडिटेशन नाही, मेडिकेशन, औषधोपचार घेणं गरजेचं आहे. कारण की माझ्या नादाला लागून एखादा डिप्रेस होऊन एक फाशी घ्यायचा आहे आणि यायचं आमच्या गळाभोवती. पण मुळात मी जेव्हा जेव्हा सांगतो की मी ह्या गोष्टी आजमावलेल्या आहेत, मी लोकांवर आजमावलेल्या आहेत, माझ्या जवळच्या लोकांना, मी बऱ्याचशा लोकांना डिप्रेशनमधून काढलेलं आहे. जेव्हा मी सांगतो की तो आजारच नाही, मुळात ती खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. हे जेव्हा लोकांना समजते की बाबा हे काही काही जसा राग येतो, भगवद्गीतेमध्ये क्रोधाला खूप नावं ठेवलेली आहेत, क्रोधाला खूप विरोध केलाय. क्रोध खरोखर हानिकारक असतो, पण क्रोध हानिकारक तेव्हा असतो जेव्हा तुम्ही क्रोधाला रिॲक्ट करता. तुम्हाला म्हणजे राग हानिकारक नाहीये, तर रागाला दिलेली तुमची प्रतिक्रिया हानिकारक आहे. मुळातच भगवान श्रीकृष्ण राग येऊ नाही असं म्हणत नाही. भगवान श्रीकृष्ण क्रोधाला याच्यासाठी वाईट म्हणतात की क्रोधामध्ये तुम्ही प्रतिक्रिया देता. क्रोध येणे चुकीचं नाहीये, क्रोधामध्ये दिलेली प्रतिक्रिया चुकीची आहे. म्हणजे त्याच फेज मध्ये राहणं निर्विकारपणे, निर्विकार म्हणजे No, क्रोध without, स्वीकार करून reaction. घ्यायचा की बाबा एक एक महान हे होते, सुफी संत होते. त्यांना त्यांच्या वडिलांनी एक सल्ला दिली होती की तुला खूप राग येतो म्हणे, रागाला एकच काम करायचं की त्या रागावर 24 तासांनी प्रतिक्रिया द्यायची. त्यांनी राग येऊ द्यायचा म्हणे, पण प्रतिक्रिया 24 तासांनी द्यायची. हे जर का आपण ठरवलं ना की रागावर मी 24 तासांनी प्रतिक्रिया देणार, झाला विषय संपलाय. राग वाईट नाही आहे, रागाची प्रतिक्रिया वाईट आहे. डिप्रेशन वाईट नाही आहे, तर डिप्रेशन मध्ये तुम्ही त्या विचारांना ज्या प्रतिक्रिया देता त्या वाईट आहेत. तुम्ही तो टाळण्याचा प्रयत्न करता, त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करता, ते वाईट आहे. म्हणजे जर तुम्हाला राग आला तर त्या भावनेमध्येच राहा, रिॲक्ट न करता तिचा स्वीकार करा आणि मजा घ्या. खरोखर तुम्हाला सांगतो, नैराश्यासारखी मजा तुम्हाला दुसऱ्या कशातच येणार नाही. फक्त त्यासाठी मार्ग आहेत. म्हणजे एकदम मी असं सांगितलं की बाबा तुम्ही नैराश्याची मजा घ्या, पण घेऊन पहा. कदाचित काही लोकांना मी असं नुसतं तोंडाने सांगितलंय की तू नैराश्याचे थॉट तू स्वीकार कर, त्याचं चिंतन कर, चिंता करू नको, त्याचं चिंतन कर. तर बरेच लोक मला 10-15 मिनिटात सांगतात की बाबा तो विचार डोक्यातून निघून गेला. दुःख तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्रास द्यायला आलेला असतो, तो भोग असतो. तो भोग तुम्ही भोगल्याशिवाय जाणार नाही. मग तुम्ही त्याच्यावर दूर पडताय, तुम्ही आज औषध खाताय, तुम्ही आज चित्रपट बघताय, तुम्ही पण ते तिथंच थांबणार, ते वाट बघत बसणार. ठीक आहे, तुझ्या मनाची अवस्था बदलू दे, मी परत येतो. तुझ्या मनाची अवस्था बदलू दे, मी तंत्र. त्याला भूतबाधा असा शब्द आहे, लक्षात घ्या. भूतबाधा काय असते? ती ही असते, तो जो थॉट असतो ना, तो वाट बघत असतो. तू झाल्या तुझी मेंटल स्टेट बदलू दे, मी घुसलोच तुझ्या डोक्यात. आणि हे खरोखर ह्या निगेटिव्ह एनर्जीज असतात. तर हे जे एनर्जी असते ना, ती वाट बघत असते. तू आता चित्रपट बघून घे बेटा, तू ते स्टेट पार केली की मी तुझ्या डोक्यातच आहे. त्याला भोगून घ्या, त्याला सामोरं जा, त्याला भोगून घ्या. सामोरं जाऊ नका, त्याला स्वीकार करा, त्याला भोगून घ्या. तुमच्या शरीराचे, तुमच्या कर्माचे फळं आहेत ती. याचं एक उदाहरण तुम्हाला तुम्ही याच्या आधी पण दिलं आहे. समर्थ रामदास स्वामी त्यांचा ज्वर काढून त्यांच्या याच्यात ठेवायचे, कमंडलूत ठेवायचे आणि लोकांशी बोलायचे, वार्तालाप करायचे आणि ते गेल्यानंतर परत तो ज्वर धारण करायचे. मग त्यांना एकाने विचारलं की बाबा तुम्ही इतके योगी आहे, तुम्ही ते ज्वर कायमस्वरूपी का घालवत नाही? तर समर्थ सांगायचे की बाबा हे माझे भोग आहे, ते मला भोगलेच पाहिजे, नाही तर मला याच्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागेल. बुद्धांच्या अशा प्रचंड कथा आहेत, बुद्धांच्या सुद्धा अशा स्वरूपाच्या प्रचंड कथा आहेत. माझ्या शरीराचे भोग मला भोगलेच पाहिजेत. पण तुम्ही निर्विकार मनानं राहा. तुम्ही सकारात्मक म्हटल्यापेक्षा तुम्ही तुमची दृष्टी बदला. सकारात्मकच म्हणू आपण त्याला तात्पुरतं. दृष्टी बदला. यथा दृष्टी तथा सृष्टी. सगळं काही वेगळं आणि सगळं काही व्यवस्थित तुम्हाला दिसायला लागेल. तर एक कन्फ्युजन पण असते, समजा आता स्वतःच माझं सांगते मी की मग हे जे डिप्रेशन आहे हे पण एक दुःखाचं स्वरूपच आहे. अर्थातच डिप्रेशन म्हणजे प्रत्येक जो विचार आहे, प्रत्येक विचार हा फक्त विचार आहे. त्याला सुख किंवा दुःख हे आपण करतो. म्हणजे एक विचार माझ्यासाठी सुख आहे, तोच विचार तुमच्यासाठी दुःख असू शकतो. जसं की तुम्हाला एक उदाहरण देतो की ज्याला भांडणाची हौस आहे. मला आठवतं तेव्हा मी 8वी 9वी 10वी पासून तर 11वी म्हणजे मी खूप भांडण करायचो, खूप भांडण नाही भांडणं येतात, पण आता ते माझ्यासाठी आनंदाची बाब होती. पण त्यानंतर मी जेव्हा मॅच्युअर झालो, जेव्हा मला समजायला लागलं, जेव्हा केसेस वगैरे ह्या ज्या गोष्टी झाल्या, तेव्हाच मी भांडणापासून दूर पडायला लागलो. म्हणजे अवस्था तीच आहे, बरोबर आहे. पण आधी ती गोष्ट माझ्यासाठी सुखकारक होती. 2-3 मारामाऱ्या केल्याशिवाय मला अन्न गोड लागत नव्हतं. पण त्यानंतर मला त्या गोष्टींचा हेडेक व्हायला लागला, त्रास व्हायला लागला. म्हणजे काय आहे, कंडिशन तीच आहे, दृष्टिकोन बदललाय. तर मुळातच काय असते, थॉट किंवा कंडिशन्स जे असतात, घटना
किंवा विचार हे फक्त विचार असतात, ह्या फक्त घटना असतात. तुमची प्रतिक्रिया त्याला सकारात्मक किंवा नकारात्मक बनवत असते. तुमचा विचार त्या घटनेशी जोडून तुम्ही त्याला सकारात्मक किंवा नकारात्मक बनवत असता. अशातला तो भाग असतो. म्हणजे तंत्रामध्ये जर आपण बघितलं तर डिप्रेशन ही एक सुवर्ण संधी आहे आपल्या अर्थात. साधनेसाठी पण. आपण पुढे प्रश्न बघूया. ध्यान म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न, याचं उत्तर एका शब्दात, एका वाक्यात किंवा आपण स्पष्टीकरण देऊन कारण सुद्धा आपण आता नेहमीच म्हणत राहतो की मेडिटेशन करायचं, ध्यान करायचंय, पण ध्यान म्हणजे नेमकं काय? सगळ्यांना प्रश्न पडतो आणि त्यात एकाग्र पण होणे हे पण सगळ्यांसाठी खूप कठीण असते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एका ठिकाणी बसून पद्मासनामध्ये, सुखासनामध्ये किंवा कुठल्याही तुमच्या शवासनामध्ये का असेना बसून डोळे मिटून करणे म्हणजे ध्यान. हे अर्धसत्य आहे. मुळातच तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्ही प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही ध्यानात असू शकता आणि तुम्ही हे करत असताना तुमचं भौतिक सुख सुद्धा घेऊ शकता, भौतिक भोग सुद्धा भोगू शकता. तुमच्या मनाची अवस्था तुम्ही कायम ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला त्या म्हणजे तत्वाशी लीन व्हावं लागतं. तुम्हाला ध्यान मार्ग त्याच्यासाठी असतो. ध्यानासाठी ज्ञान मार्ग म्हणजे एक लक्षात घ्या की व्यक्ती तितक्या वल्ली, त्याला आपण प्रामुख्याने 3 भागात डिवाइड करतो. विज्ञान भैरवतंत्र त्याला 112 भागात डिवाइड करतं आणि भगवद्गीता त्याला 3 भागामध्ये व्यक्तींच्या स्वभावानुसार त्याला हे करतं, विभागतं. पहिला असतो कर्म मार्ग, ज्ञान मार्ग आणि तिसरा असतो तो म्हणजे भक्ती मार्ग किंवा भाव मार्ग. तर भक्ती योग, ध्यान योग, भक्ती योग, ज्ञान योग आणि कर्मयोग हे 3 पद्धतीचे योग भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहेत. तर यामध्ये जे कर्मयोग आहे, या कर्मयोगामध्ये मेडिटेशन नाही पण तो योग आहे, लक्षात घ्या. भक्ती योगामध्ये सुद्धा मेडिटेशन नाही. तुम्ही वारकरी संप्रदायाशी निगडीत असालच, तुम्हाला वारकरी संप्रदाय माहित असेलच. तुम्ही किती वेळा बघितलंय की वारकरी ध्यान करतात? वारकरी असे एका ठिकाणी बसून असे ध्यान करताना तुम्हाला दिसतात का? ते पोथी वाचतायत, पोथी वाचतायत, गाथा वाचतायत, ते नामस्मरण करतायत, नामजप करतायत, पण ते ध्यान कुठं करतायत? म्हणजे तो जो भक्ती योग आहे ते सुद्धा मेडिटेशन आहे. अर्थातच विज्ञान भैरव तंत्रामध्ये याचा सुद्धा उल्लेख आहे. दुसरा म्हणजे कर्ममार्ग. कर्ममार्गामध्ये एकदा नारदाला गर्व होतो आणि तो नारायणाला म्हणतो की बघ देवा, मी तुझा सगळ्यात मोठा भक्त आहे. तेव्हा नारद त्याला म्हणतो ही आख्यायिका आहे, त्याचा मी तुला माझा सगळ्यात मोठा भक्त दाखवतो. आणि तो एका शेतकऱ्याजवळ त्याला घेऊन जातो आणि तो शेतकरी दिवसातून 3च वेळा भक्त नारायणाचं नाव घेतो, विष्णूचं नाव घेतो आणि तो दिवसभर काम करत असतो. तर तो म्हणतो नारद, मी दिवसभर नारायण 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 करत असतो, हा तुम्हाला शेतकरी 3च वेळा नाव घेतो, तुम्ही म्हणता सगळ्यात मोठा भक्त आहे. तर त्याला नारायण म्हणतात की बाबा हा कर्मात तल्लीन असतो, हा त्याचं कर्म करत असतो, तो कर्मयोग आहे. म्हणजे ढोबळ मानानं सांगतो, इतकं सोपं नाही आहे कर्मयोग असं सांगितला, हा भक्तियोग तसं सांगितला. त्याच पद्धतीने ज्ञानयोग. ज्ञानयोग म्हणजे तुम्हाला जेव्हा परम ज्ञानाची, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. तुम्हाला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर, ब्रह्मज्ञान म्हणजे काय की मी म्हणजे शिवोहम, सोहम, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, ह्या गोष्टींचं तुम्हाला जेव्हा जाणीव होते, खरीखुरी जाणीव, बोलून नाही, खरीखुरी जाणीव होते, तेव्हा तुम्हाला मेडिटेशनची आवश्यकता राहत नाही. पण त्या अवस्थेला पोहोचेपर्यंत तुम्हाला मेडिटेशनची आवश्यकता नक्कीच असते. तर ह्यामध्ये तुम्ही जर का हे सगळे मार्ग बघितले तर तुम्हाला एक लक्षात येईल की या सगळ्या मार्गांचा अंतर्भाव विज्ञान भैरव तंत्रामध्ये झालेला आहे. यात तुम्ही निवडायचं असते की तुम्ही कर्ममार्गी आहात. आता खूप लोक नास्तिक असतात तरी पण यशस्वी असतात, सक्सेसफुल असतात, कधी देवाचं नाव घेत नाही, देवाला नाव पण ठेवत नाही. देवाला नाव ठेवणं म्हणजे देवाला काय कुठल्याही गोष्टीला सतत नाव ठेवल्यामुळे तुमच्यात एक नकारात्मकता येते, तुमच्यामध्ये एक डार्क एनर्जी येते आणि ती तुमच्यासाठीच वाईट असते. म्हणजे इको असतो ना, तुम्ही जे बुमरँग होतो तुमच्यावरच, गाली लंगडी होती, ज्यादा दूर तक नाही जाती, घूम फिर के तुम्हारे पास आहे. तर त्या पद्धतीने मी बघितलं की देवाला सतत नाव ठेवणारे, सतत देवा धर्मावर टीका करणारे पण काही स्वतंत्र व्यक्तिगत जीवनामध्ये काही खूप यशस्वी असतात अशातला भाग नाही. म्हणजे एक नास्तिक माझ्या संपर्कात प्रचंड श्रीमंत आहेत, म्हणजे जाणीवपूर्वक एकादशीला मटण खातील, लोकांना सांगतील की वगैरे वगैरे हे देवधर्म येते, बाहेरून दिसायला खूप खूप सुखी आहे, पण आतमध्ये काय परिस्थिती आम्हाला माहित आहे. अशातला भाग असतो की बाबा सतत नावं ठेवणे कुठल्या गोष्टीला हे काही योग्य नाही. पण काही नास्तिक मी बघितले, जसं एक आमचे एक क्लास 1 ऑफिसर आहेत मित्र, ते पण नास्तिक आहेत, पण ते मंदिरात जातात आणि दर्शन पण घेतात. त्यांना जर मी म्हटलं की बाबा चला माझ्यासोबत मंदिरात दर्शन घ्यायला, तर माझं मन राखायसाठी ते येतात. ते म्हणतात मी मानतच नाही, दर्शन घेतलं का नाही घेतलं काय, तुझं मन राखलं जातं, विषय संपला. तो व्यक्ती यशस्वी आहे, तर तो कर्ममार्गी आहे.
त्याला माहित नाही, पण तो कर्ममार्गी आहे. नास्तिक असावं माणसानं, असं नास्तिक असावं. त्याला मी ग्रेट म्हणतो की बाबा ठीक आहे, ती गोष्ट त्याच्यासाठी अस्तित्वातच नाहीये, तो कर्ममार्गी आहे. म्हणून त्याच्यासाठी ते मॅटर करत नाही की त्याला नावं ठेवायचे, त्याला वाईट म्हणायचं, 10 लोकांना जाऊन सांगायचं देव नाही देव नाही देव नाही, ते का ते बोंबलत बसत नाही. ते त्यांच्या पद्धतीने ते लोकांच्या भावनेचा आदर करतात. तर अशा पद्धतीने आणि प्रचंड धार्मिक लोक बघितले, मी ते पण यशस्वी बघितलेली आहे. तर हा व्यक्ती पण यशस्वी आहे. तर अशा पद्धतीनं तुमच्या जीवनातल्या अपयशाचा तुम्ही कुठला मार्ग निवडलाय याच्याशी खूप जवळचा संबंध असतो, पण तुम्ही त्या मार्गाशी किती एकनिष्ठ आहे. आता हे जी मी नास्तिक व्यक्ती सांगितली, हे सुद्धा विज्ञान भैरवतंत्र मानणारी व्यक्ती आहे. त्यांना हे मार्ग पटतात. हो पटतं, मला वाटतं की माझ्या जीवनामध्ये हे काम करतंय. तर अशा पद्धतीचे लोक सुद्धा मी बघितली. तर त्याच्यामुळे कर्म, भक्ती आणि ज्ञान हे एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे मेडिटेशनसाठी तुमची पहिली पायरी तर हेच असेल की तुम्ही साधक आहात आणि तुम्ही एका ठिकाणी बसून ध्यान करताय. अर्थातच पहिली पायरी तुमची ही असेल. नंतर जसं डेव्हलपमेंट होत जाते तसं तुम्हाला ह्या गोष्टींची आवश्यकता राहत नाही. तर साधक कसं बनावं, साधनेच्या स्तरावर कसं यावं, त्यासाठी एक वेगळा कोर्सच असू शकतो. आणि हे 3 मार्ग झाल्यानंतर तुमच्यात एक सगळ्यात महत्वाचा भाव जो डेव्हलप झाला पाहिजे तो असतो साक्षी भाव. तो साक्षी भाव मी गेल्या वेळेस बोललो, त्याच्यावर एक स्पेशल आपण सेशन घेऊ की साक्षी भाव नेमका कसा असावा. ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला आल्या, तुम्हाला तुमचा मार्ग समजला की मी कुठल्या मार्गी आहे, अर्थात तो गुरु तुम्हाला एक चांगलं योग्य पद्धतीने सांगू शकतो, की मग तुम्ही आत्मचिंतन करा. ह्या 2 गोष्टी आहेत. आणि तुम्हाला साक्षी भाव जमला, तुम्हाला साक्षी भावामध्ये जगता आलं, मी फक्त ह्या चराचरात घडणाऱ्या घटनांचा साक्षी आहे, एवढं जरी तुम्हाला करता आलं, तुम्ही एक उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही मेडिटेशन करू शकता आणि डिप्रेशनशी खेळू शकता. तुम्ही आत बाहेर करू शकता डिप्रेशनच्या. डिप्रेशन घालवायचंय म्हटलं ते तुमच्या छाताड्यावर अजून पडणार आहे. तुम्ही खेळू शकता. हा राग आलाय, तुम्ही रागाशी खेळू शकता, तुम्ही त्याची मजा घेऊ शकता, दुःखाची मजा घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, दुःख म्हणजे भक्ती मार्गामध्ये सांगितलंय की ईश्वराला दुःख मागतात लोक. हे विठ्ठल आहे, पांडुरंगा मला दुःख दे, मी दुःखात तुझं नाव घेतो. ही जी पद्धत आहे, ही जी आपली धारणा आहे ना, ही खूप बेस्ट आहे. म्हणून बुद्ध म्हणतात की जीवन दुःखमय आहे. हे लक्षात घ्या, याचं काय लॉजिक आहे ते भोगावंच लागणार आहे. म्हणून काय करतात, वैराग्य आणि विरक्ती कशासाठी आहे, ते भोगून घेण्यासाठी आहे. किंवा मला गादीवर नाही झोपायचंय, मला थंड पाणी नाही प्यायचंय, मला गरम पाण्याने आंघोळ नाही करायची. हे वैराग्य, ही विरक्ती, हे काय भोगून घ्यायसाठी आहे. तर ही मजेशीर गोष्ट आहे मेडिटेशन. पण मेडिटेशन म्हणजे फक्त एका ठिकाणी बसून अमुक एक क्रिया करणं म्हणजे मेडिटेशन नाही. मेडिटेशन ही दिनचर्या आहे. ध्यान ही दिनचर्या आहे. यत योग अनुशासन, अनुशासन म्हणजे योग आहे, आयुर्वेद म्हणजे दिनचर्या आहे. या गोष्टी डे टू डे लाईफ मधल्या आहेत तुमच्या. हे काही बसून करण्याची हा उपक्रम नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.